मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर 2 परिसरात बॉम्ब ठेवण्याची अफवा पसरल्याने सायंकाळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांच्या तपासात ही बातमी पूर्णपणे खोटी ठरली असून संबंधित बॅगेत सलूनचे सामान आढळून आले। शांतीनगर सेक्टर 2 परिसरात मोठ्या प्रमाणात बाजार भरत असल्याने आणि शहरातील अनेक नागरिकांची या भागात सतत ये-जा असते। अशा गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर एक अज्ञात बॅग आढळल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली। काही वेळातच बॉम्ब असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली। घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॅग ताब्यात घेतली। तपासणी केल्यानंतर त्या बॅगेमध्ये सलूनमध्ये वापरले जाणारे साहित्य असल्याचे स्पष्ट झाले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। दरम्यान या घटनेत गंभीर बाब समोर आली असून मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून बसवण्यात आलेले जे सीसीटीव्ही आहेत ते बंद असल्याचे अवस्थेत कळले। त्यामुळे भविष्यात अशी एखादी घटना समोर आली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। लगभग 3-4 वाजता ना इथे एक बॅग एका शॉपकीपरला दिसली आणि त्यांनी 1-2 तास पर्यंत बघितलं की ती बॅग तिथेच आहे। त्याच्यानंतर आम्हाला पण कळवलं आणि पोलीस स्टेशन मध्ये पण कळवलं। त्याच्यानंतर आपण जे बॉम्ब डिटेक्टिव्ह टीम असते ते आलेली आणि त्यांनी बघितलं आणि आत्ताच थोड्या वेळ अगोदरच ते घेऊन गेले ती बॅगला। त्यांचं काही नाही असं समजलं आणि जस्ट आता पण असं पण समजलं की PI आपले जगदाले साहेब आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की त्या बॅग मध्ये फक्त सलूनचा सामान होता, जो डोर टू डोर याच्या सेवासाठी जातं ते। त्याच्यामध्ये कैची होती, ऍप्रन होतं आणि जे सलून रिलेटेड सामान असतो तो होता। म्हणजे देवाची कृपा आहे की आपल्या इथे काही पण मोठी हानी न होत आपण वाचलो। आणि हे सेक्टर 2 हे जीवित एरिया आहे। 24 आवर्स इथे लोकांची येणं जाणं चालू असतं। समोरच स्टेशन आहे म्हणून हे रोड सगळेच वापर करतात मिरवड मध्ये एंटर करणारे। आणि जर काही असतं तर खूप मोठा हादसा घडला असता। तर बरं झालं की असं काही नाही झालं आणि आमच्या वॉर्ड मध्ये काही हानी